नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा आपला हा 53वा पार्ट आहे। तर या पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जाणवेल। आणि बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण होते? तर बघा, अशा प्रकारे वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक होते ऑप्शन नंबर 3 गोपाळ हरी देशमुख यांनी वाचनालयाची चळवळ सुरू केली होती। तसंच गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून देखील ओळखलं जातं। काय तर लोकहितवादी, म्हणजे क्वेश्चन असा पण आलेला आहे की लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय? लोकहितवादी। तर बघा, हे नाव लक्षात असू द्या, लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुखांना ओळखलं जातं। तसंच ते भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक देखील होते। तसंच त्यांनी लिहिलेले शतपत्रे जे की प्रसिद्ध होते। अशी आजूबाजूची इन्फॉर्मेशन पण लक्षात असू द्या। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले? याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, 9 जानेवारी 1915 साली महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते। 3 नंबरचा क्वेश्चन पहा, पारशी धर्माच्या प्रार्थनास्थळांना काय म्हणतात? तर पारशी धर्माचे जे प्रार्थनास्थळ असतं त्यांना अग्गारी असं म्हणतात। तसंच चर्च जे आहे, तर हे कोणत्या धर्माचं प्रार्थनास्थळ आहे? तर हे आहे ख्रिश्चन धर्माचं। तसंच सिनेगॉग, तर सिनेगॉग हे आहे ज्यू धर्माचं प्रार्थनास्थळ। तसंच अग्गेरी आपण आत्ताच पाहिलं की जे पारशी धर्माचं आहे। आणि हमादा हे म्हणजे कोणत्याही धर्माचं प्रार्थनास्थळ वगैरे काही नाही, तर ते एक वेगळं नाव आहे। परंतु आपलं पारशी धर्माचं प्रार्थनास्थळ कोणतं? तर आपलं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन। पुढचा क्वेश्चन पाहूया, भारतात अरुणाचल प्रदेशमधील पूर्व टोक व गुजरातमधील पश्चिम टोक यामधील वेळेतील फरक किती? तर बघा, यामधला वेळेचा फरक आहे 116 मिनिट, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा, आता इथे समजून सांगते, ते थोडंसं लक्षात असू द्या। आता हा आपला भारताचा नकाशा ॲज इट इज तर नाही काढू शकत आहे मी, कारण आपल्याकडे जागेचा अभाव आहे। तसंच आता हा भारताचा नकाशा आहे, तर कन्सेप्ट समजून घ्या फक्त। तर भारताच्या अगदी पूर्वेकडचं जे टोक आहे, तर अगदी पूर्वेकडचं टोक आहे किबिथू। ह्या टोकावर खूपदा क्वेश्चन विचारलेले आहेत, दक्षिणेकडचं टोक कोणतं, पूर्वेकडचं कोणतं, उत्तरेकडचं कोणतं? तर हे नाव लक्षात असू द्या। जे अगदी पूर्वेकडचं टोक आहे ते आहे किबिथू, आणि हे कुठे आहे? तर हे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये। तसंच अगदी दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे? तर हे आहे इंदिरा पॉईंट। तसंच हे कुठं आहे? तर हे आहे ग्रेट निकोबार येथे इंदिरा पॉईंट आहे, हे अगदी दक्षिणेकडचं टोक आहे। तसंच उत्तरेकडचं जे टोक आहे, तर उत्तरेकडचं टोक आहे इंदिरा कोल, हे अगदी उत्तरेकडचं टोक आहे। आणि अगदी पश्चिमेकडचं टोक कोणतं आहे? तर ते आहे गुआर मोटा, जे की गुजरातमध्ये आहे, कच्छ जिल्ह्यात। अशा प्रकारे हे चारही टोकं जे की आपल्या इंडियाचे आहेत ते लक्षात असू द्या। आणि पुढचा क्वेश्चन पाहूया, भारतीय संविधानाने कोणत्या वयोगटातील शिक्षणाचा मूलभूत हक्क देण्यात आलेला आहे? तर बघा, भारतीय संविधानाने 6 ते 14 जे वयोगट आहे लहान मुलांचा किंवा मुलांचा, तर तो 6 ते 14 वयोगटातील मुलांना मूलभूत हक्क दिलेला आहे, म्हणजे मूलभूत हक्क आहे जो की एज्युकेशनचा। आणि तो कोणत्या घटनादुरुस्तीने दिलेला आहे? तर ही घटनादुरुस्ती आहे 86वी घटनादुरुस्ती, जी की 2002 साली झाली होती। आणि या घटनादुरुस्तीनेच आर्टिकल 21 हे ॲड करण्यात आलं। आर्टिकल म्हणजे कलम, जे की घटना आपल्या भारतीय घटनेमध्ये ॲड करण्यात आलं, आणि त्या घटनेनुसार आपल्या इंडियामध्ये शिक्षणाचा फंडामेंटल राईट क्रिएट करण्यात आला। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, संविधानात घटनादुरुस्ती कलम कोणते आहे? तर बघा, संविधानात घटनादुरुस्ती कलम कोणते आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलंच ऑप्शन, 368 हे घटनादुरुस्ती कलम आहे। तसंच आपले हे चॅनलचं नाव आहे, जर व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला भावत असतील म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला काहीतरी फायदा होत असतील, तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता। तुम्ही तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करू शकता। बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहूया, मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण डॅश डॅश हे विकर त्याच्या जठरात नसते। तर बघा, आता मानव पालेभाज्यामधील जे सेल्युलोज असतं किंवा ते आपल्या बॉडीमध्ये पचवू शकत नाही आपण, कारण काय असतं? तर सेल्युलोज जे असतं ते आपल्या बॉडीमध्ये नसतं, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे। सेल्युलोज हा विकर आहे, ते आपल्या बॉडीमध्ये नसल्यामुळे आपण हे पचवू शकत नाही। तर पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या सहवनी वनस्पती वर्गात येत नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय, इकिसेटम। ही सहवनी वनस्पती वर्गात येत नसल्याने आपलं करेक्ट आन्सर 4 नंबरचा पर्याय
आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय द्विखंडन. हे इथं थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली, तर हा द्विखंडन शब्द आहे, द्विखंडन. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मलेरिया रोग डॅश डॅशमुळे होतो. तर मलेरिया हा रोग कशामुळे होतो? तर हा प्लाझ्मोडियम या जीवाणूमुळे होतो. नेक्स्ट आहे, कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय केवळ दूरदृष्टिता या नेत्रदोषामुळे आपला जो नेत्रभिंग आहे तो काहीसा लांबट झालेला आढळून येतो. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. विधान परिषदेवर राज्यपाल किती सदस्य नियुक्त करतात? तर बघा, राज्यपाल जे आहे विधान परिषदेवर तर 1/6 म्हणजेच 1/6 एवढे सदस्य नियुक्त करत असतात. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आज अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन घेतलेले आहेत आपण, त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशनची इथे गरज नाही. पुढचा क्वेश्चन पाहूया. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर अशा प्रकारे जो अधिकार आहे तो संसदेला अधिकार दिलेला आहे. म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे संसदेला. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. संगणक क्षमतेमध्ये 1 TB म्हणजे डॅश डॅश होय. तर 1 TB म्हणजे काय? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय 1024 GB म्हणजेच 1 TB. तर पुढचा क्वेश्चन पहा. व्यावसायिक सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारे सॉफ्टवेअर कोणते? तर बघा, अशा प्रकारचं जे सॉफ्टवेअर आहे तर ते 3 नंबरच्या ऑप्शनमधलं करेक्ट आहे. MS PowerPoint हे ते सॉफ्टवेअर आहे जे की व्यावसायिक सादरीकरणासाठी यूज केलं जातं. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे. भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंचसूत्री ही योजना कोणी मांडली? तर अशा प्रकारची योजना ही विनोबा भावे यांनी मांडली होती. ते जे की ग्रामीण भागाचा त्यांना विकास करायचा होता किंवा ग्रामीण भागाच्या विकासाचं त्यांचं ध्येय होतं, म्हणून त्यांनी अशा प्रकारे पंचसूत्री ही योजना मांडलेली आहे. नेक्स्ट आहे. खालीलपैकी कोणती समिती राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन समिती म्हणून ओळखली जाते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय अशोक मेहता समिती जी आहे ती राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन समिती आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. डॅश डॅश या समितीला महाराष्ट्रातील विकेंद्रीकरण समिती म्हणून देखील ओळखले जाते. तर विकेंद्रीकरण समिती कोणती आहे? पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे आपलं वसंतराव नाईक ही समिती जी आहे ती विकेंद्रीकरण समिती म्हणून ओळखली जाते, वसंतराव नाईक. नेक्स्ट तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे. गावस्तरावर न्यायदानाचे कार्य करण्यासाठी चौधरी या पदाची निर्मिती कोणत्या कालखंडात करण्यात आली होती? तर त्याचं पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. मोगल कालखंडामध्ये चौधरी या पदाची निर्मिती केली जायची आणि ते काय करायचं की गावस्तरावर न्यायदानाचं कार्य करायचं. जसं की आता जिल्हा स्तरावर कोर्ट असतात किंवा हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, पुन्हा सुप्रीम कोर्ट जे काम करायचं ते काम हे चौधरी या पदाची व्यक्ती करत होती. तर बघा, आता पुढचं क्वेश्चन काय आहे. यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मानले जाते. तर कुणाला? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे लॉर्ड मेयो. म्हणजेच सेकंड ऑप्शन जे आहे लॉर्ड मेयो यांना विकेंद्रीकरणाचे जनक, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मानले जायचं. नेक्स्ट आहे. भारताच्या इतिहासातील वायकोम सत्याग्रहाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर वायकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर अशा प्रकारे उद्घाटन रमेश बैस जे की महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सध्या, यांच्या हस्ते हे महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत कितवे स्थान पटकावलेले आहे? तर बघा, यानं पहिलं स्थान पटकावलेलं असल्यामुळे आपलं सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन PR श्रीजेश याला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार म्हणून गौरवण्यात आलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक वाहन एक फास्टॅग हा नियम देशभरात कधीपासून लागू झाला आहे? तर बघा, एक वाहन एक फास्टॅग हा नियम जो आहे तो 1 एप्रिलपासून लागू झालेला आहे. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अशा प्रकारे नियुक्ती शेफ अली सरन म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपलं करेक्ट आहे. शेफ अली सरनची नियुक्ती इथे करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर अशा प्रकारचा पुरस्कार हा अशोक कुमार म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. असे अशोक कुमार यांना मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023चा देण्यात आलेला आहे.
आता 28 नंबरचा क्वेश्चन पहा, जो की आपण हे शेवटचे 10 क्वेश्चन जे आहेत ते आपले करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत. तर बघा 28 नंबरचा क्वेश्चन काय आहे, तर नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला व पुरुष दोन्ही विजेतेपद कोणत्या राज्याच्या संघाने पटकावले आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन, महाराष्ट्र संघाने अशा प्रकारे हे विजेतेपदक पटकावलेलं आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, IPL क्रिकेट स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. तर बघा सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरलेला आहे रोहित शर्मा, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे. तर गमाने नावाचं चक्रीवादळ मादागास्करमध्ये आलेलं आहे. डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा मुलांना, आज इथे आपण 30 क्वेश्चन पाहिलेले आहेत. त्याच्यातले 10 क्वेश्चन हे करंट अफेअरचे आहेत, बाकीचे GSचे क्वेश्चन आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि